तुमच्यापैकी किती जणांना कधी असं वाटतं की आज अभ्यास नको. माझ्याही मनात हा विचार दररोज येतो. लोकांना वाटतं अभ्यास होत नाही म्हणजे आळस असेल, पण प्रत्येक वेळी आळसच असतो का? कधी शरीर थकलेलं असतं, कधी मन थकलेलं असतं आणि कधी कधी तर जबाबदाऱ्या इतक्या असतात की पुस्तक उघडायची इच्छाच उरत नाही. नमस्कार मंडळी, मी वैशाली, 2 मुलांची आई, एक टीचर, एक हाऊसवाईफ, तसेच एक यूट्यूबरसुद्धा. तुमच्यासारखीच साधी गृहिणी. पण मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे. स्वतःचं अस्तित्व जगायचं आहे. स्वतःचे स्मॉल हॅपीनेस जोपासायचे आहे. आणि त्यात सोपं नसतं, पण स्वतःला घेऊन चालायचं म्हणजे काहीतरी वेगळं करावंच लागेल. 2 मुलांची आई म्हटलं की किती जबाबदाऱ्या येतात. त्यात सेटचा अभ्यास आणि हे कोणीही आपल्याला जबरदस्ती केलेली नसते. आपण स्वतः आपल्यावर ती बंधने घालत असतो. आपल्या स्वखुशीने आपण ती जबाबदारी स्वीकारत असतो. त्यामुळे जरी आपला दिवस परफेक्ट नसला तरी चालेल, पण हा माझा खरा दिवस राहील हे दररोज सकाळी स्वतःला सांगायचं आणि आनंदाने आपल्या दिवसाला सुरुवात करायची. सकाळी 4:10ला दिवस सुरू होणे आणि सगळेजणं झोपलेले असतात, सगळं जग झोपलेलं असतं, तेव्हा आपल्याला उठावंच लागते हो, नाही तर दिवसभर कुठे वेळ मिळणार. कारण या सर्व जबाबदाऱ्यात एका आईचा दिवस सुरू करायचा असेल तर 4:10ला उठावंच लागते. माझ्यासारखं कोण कोण सकाळी उठून किंवा रात्री सगळे झोपल्यावर आईची जबाबदारी पूर्ण झाल्यावर उठतं ते नक्की कमेंटमध्ये सांगाल. कारण तुमच्यामुळे मला प्रेरणा मिळते आणि आणखी आपल्या 6 ताईंना प्रेरणा मिळेल. बघा, सकाळी मुलांचा डब्बा, चहा, मुलांना उठवणं, शाळेची तयारी हे करताना वेळ कसा जातो ना तेच कळत नाही. पण काही काही विचारतात, एवढं सगळं करून तुझा एवढा परफेक्ट अभ्यास होतो? पण मी त्यांना सांगते की परफेक्ट नाही, पण मी माझा थोडाफार का होईना पण माझा अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. म्हणजे परफेक्ट म्हणजे माझा 2 तास अभ्यास होतोच का? नाही. माझा अर्धा तास परफेक्ट अभ्यास होतो का? तर नाही. जेवढा होईल तेवढा. पण मी म्हणणार नाही की माझा तो परफेक्ट अभ्यास असते. रोज चांगला तर होत नाही पण प्रयत्न मात्र मी रोज करते. मुलांची शाळेची तयारी करताना किंवा ज्याही गोष्टी आपण दररोज काहीतरी मुलांना शिकवतो नवीन, दररोज असं वाटते की आपण त्यांना सांगतो की अभ्यास पूर्ण कर, तुला जे शाळेत शिकवलं त्याची रिव्हिजन कर, मुलांना सांगतो. पण जेव्हा स्वतःची वेळ येते, स्वतःचे स्वप्न पूर्ण करायची वेळ येते, तेव्हा का बरं मागे हटतो आपण? का आपल्याला वाटतं आहे की आपण मुलांना आठवण करून देऊ शकतो तर मग स्वतःला आठवण करून देऊ शकत नाही? म्हणून त्याहूनच मला असं वाटते की आपण स्वतःलासुद्धा आठवण दिली पाहिजे की वैशू, तुला अजून उशीर झालेला नाही, तुला अभ्यास करायचा आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे आणि आत्ता जर केलं तरच तुला त्याचं फळ मिळणार आहे. आणि म्हणून मी स्वतःला सांगते की अजून उशीर झालेला नाही, हीच वेळ आहे अभ्यासाची. खरं सांगायचं तर दिवसाचा सर्वात कठीण भाग असतो, कारण शरीर म्हणतं की आता नको, शरीर थकलेलं आहे, तू झोप. पण तेव्हाच शरीराला सांगायचं की नाही, माझ्यासाठी हीच वेळ आहे आणि मला करून दाखवायचं आहे. कारण आत्ता जर आराम केला तर आपल्याला माहिती असतं की उद्या पण आपलं हेच म्हणणार आहे शरीर की तू थकलेली आहे. मी असं म्हणणार नाही, शरीरालाही आरामाची गरज असते. 40 नंतर शरीर थकते, पण एका लिमिटेड पिरियडमध्ये तो आराम दिल्यानंतर स्वतःला उठवावंच लागेल आणि बस झाला असं स्वतःला सांगावंच लागेल की थोडं तरी आणखी आज पुढे जाऊया, नाही अर्धा तास तर 15 मिनटं जाऊया. रोज मी 5 तास अभ्यास करत नाही, कधी मी 15 मिनटं, कधी 30 मिनटं. पण एक नियम आहे की दररोज एकही दिवस माझा असा जाणार नाही की त्या दिवशी मी पुस्तक उघडणार नाही. मोटिवेशन रोज मिळत नाही, पण जर आपण स्वतःला हॅबिट लावली तर मोटिवेशन प्लस स्टडी प्लस कॉन्स्टिटन्सी यामुळे आपण दररोज 1 पेज तरी आपलं वाचून काढू शकतो. विचार करा, दररोज फक्त 1 पेज, 30 दिवसाची 30 पेज होतात आणि 30 पेजात एक पुस्तक आपलं कंप्लीट होऊ शकतं छोटंसं. म्हणून दररोज नाही झालं तुमच्याशाने 1 तास, तरी फक्त 5 मिनटं स्वतःला द्या आणि पुस्तकाचं पान उघडायला सुरुवात करा. तर हा व्हिडिओ फक्त माझा नाही आहे, त्या प्रत्येक आईचा आहे जी स्वतःची स्वप्न अजून जिवंत ठेवून आहे आणि तिला वाटते की मला पण काहीतरी करायचं आहे. त्या प्रत्येक वर्किंग वुमनचं आहे जी थकूनसुद्धा पुन्हा उभी असते आणि अशा प्रत्येक हाऊसवाईफचं आहे का जिला फक्त टोमणे मिळतात आणि तिला काहीतरी करून दाखवायचं आहे. अशा प्रत्येक सुनीचं आहे का जिला आपल्या घरात काही व्हॅल्यू नाही आहे, तिला स्वतःची व्हॅल्यू सिद्ध करायची आहे
आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही माझ्यासोबत अशा प्रवासात आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हळू केलं तर चालेल, फक्त थांबू नका. आजचा अभ्यास परफेक्ट झाला नाही तरी चालेल, पण हार मानायची नाही. कधी कधी जिंकण्यापेक्षा हार न मानणं जास्त महत्त्वाचं असतं. तुम्ही स्वतःला उंच टोकावर बघा. मी करू शकत नाही असं म्हणण्यापेक्षा मी करू शकते असं म्हणा. आणि जेव्हा मी अभ्यास करते तेव्हा माझी मुलं विचारतात की आई तू आता का परीक्षा देतेस, आमच्यासारखी तुझीही परीक्षा असते का? माझा छोटा मुलगा आहे तो मला विचारतो, तुझी आता परीक्षा असते का गं? तू पण आता मोठी झाली ना, तू कुठली परीक्षा देते? तर मला त्या गोष्टीचं कुतूहल वाटते की बघा, मुलांना पण वाटते की आपल्यासारखाच आई पण अभ्यास करते आहे. मी 2 मिनटं शांत राहते आणि उत्तर फक्त त्यांच्या आपल्या परीक्षेसाठीच नसतं. त्यांना वाटते की आपली मम्मीसुद्धा अभ्यास करते, म्हणून मी त्यांना सांगते की बघ, जीवनात अशाच परीक्षा येत राहतात आणि आपल्याला त्या पास करायच्या असतात. त्यांना कदाचित या वाक्याचा अर्थ कळणार नाही, पण जेव्हा केव्हा ते मोठे होतील तेव्हा त्यांना कळेल की आपली आईसुद्धा आपल्यासोबत मेहनत घेत होती. आणि मला नाही मिळाले परीक्षेत मार्क तरी चालेल, मी 2 वर्ष परीक्षा पास झाली नाही तरी चालेल, पण मी थांबले नाही, या गोष्टीचं मला कौतुक वाटेल. कारण आईने जे स्वप्न पाहिलं ते कधीच थांबू नये, म्हणून मी अभ्यास करते. फक्त सेट पास होण्यासाठी नाही, तर जेव्हा माझी मुलं उद्या मोठी होतील तेव्हा मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे की कधीच हार मानायची नाही. कितीही संकटं येऊ दे, आपल्या जीवनात कधीच हार मानायची नाही. आपलं पाहून आपलं मुलंसुद्धा करतील. थकलेले पाय असले तरी थांबलेली वाट नसते, डोळ्यात पाणी आलं तरी स्वप्नाची साथ तुटत नसते. प्रत्येक सकाळ नवीन संधी घेऊन येते. प्रत्येक छोटा प्रयत्न एक दिवस मोठं यश बनवतो. वय थांबवत नाही, परिस्थिती थांबवत नाही, हार मानलेलं मन माणसाला थांबवतं. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक महिलेला मी एक गोष्ट सांगू इच्छिते, जर आज तुम्हाला वाटत असेल की माझ्यासोबत काहीच चांगलं होत नसेल तर स्वतःला दोष द्यायचा नाही. आता या क्षणापासून पुन्हा रिस्टार्ट करायचं आणि स्वतःला बदलण्यासाठी परफेक्ट असण्याची गरज नसते. ज्या परिस्थितीत आहे, शून्य असले तरी तिथून सुरुवात करायची असते. सातत्य म्हणजे पुन्हा पुन्हा सुरुवात करणे. दररोज जिंकलो नाही तरी चालते, मी सुद्धा रोज जिंकत नाही, पण मी रोज प्रयत्न करते. तो एक प्रयत्न माझ्यासाठी जिंकण्याबरोबर असते. माझा प्रवास अजून सुरू आहे. अजून खूप काही शिकायचं आहे, अजून खूप काही बघायचं आहे, अजून खूप काही पडायचं आहे आणि स्वतःला पुन्हा उभं करायचं आहे. जर तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी लढत असाल तर आज स्वतःला एक प्रॉमिस करा, मी थकू शकते पण मी थांबणार नाही. तर कसं वाटलं आहे आजचं मोटिवेशन नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला वाटत असेल की आपलाही प्रवास ताईसोबत आहे तर नक्की मला सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपली जर्नी आपण पूर्ण करूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशनसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. हॅव अ वंडरफुल डे अहेड. बाय.